चलो गुड इव्हनिंग. कशा आहात सगळे? लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी घेतोय आपण नाबार्डची. भरपूर दिवसानंतर भेटतो का हो सर आपण? लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीसाठी बऱ्याच दिवसांचा ब्रेक झाला, कारण रिसेंटली कुठली एक्झाम नाही झाली. मग इथून पुढे आपली रेग्युलर भेट होईल का? लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीसाठी आता आरबीआयला वगैरे भेट होईल. बाकी मध्ये थोडासा टाइम आहे. मग जून जुलैपासून दणक्यात चालू होईल. बाकी रेग्युलर भेटायचं असेल तर वीकली टॉक आणि युट्यूब लाईव्ह चालूच आहे ना आपले. कालच शिवजयंतीच्या दिवशी सकाळी सकाळी युट्यूब लाईव्ह घेतला, मस्त होती केस. पण सर ती जी केस स्टडी घेतली ती नाबार्डच्या उद्याच्या पेपरला येईल का? नाही. ती आपण मेन्सची घेतली, उद्या प्रीचा पेपर आहे. बरं सांगा सर कसं करायचं, काय करायचं नेमकं? तर व्हेन इट कम्स टू नाबार्ड, आरबीआय किंवा अशा टाईपच्या एक्झाम, रेग्युलेटरी बॉडीजच्या एक्झाम्स म्हणा, जिथे कॉम्पिटिशन खूप असते, व्हॅकन्सीज कमी असतात. त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप क्लिअर पाहिजे. त्यासाठी लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्वाचा, हा व्हिडिओ कोण बघते ते बघावं लागेल. ज्या मुलांची बॅच चालू आहे ते जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी थोडंसं चिल करा. त्यांनी कट ऑफ्स, हे कॉम्पिटिशन या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. ठीक आहे. ज्यांची बॅच चालू आहे आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर तुमचं एवढंच काम आहे की तुम्हाला जाऊन एक्झाम एन्जॉय करायची. एन्जॉय करायचे म्हणजे म्हणजे पेपरला जाऊन काय फॉर्मॅलिटीज असतात, पेपर कसा स्टार्ट होतो, त्याच्या अगोदर काय असतं, हँड रिटन डिक्लेरेशन कसं भरायचंय, पेपरला जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनची लेवल काय आहे, आपण जे प्रिपरेशन करतो ते बरोबर चाललंय का, आपली अॅक्युरेसी किती राहते, या बेसिक बेसिक गोष्टींकडे बघा. कट ऑफ क्लिअर करणं, सिलेक्शन वगैरे या गोष्टींचा विचार करू नका. ज्या मुलांची बॅच चालू आहे, वेदर ऑफलाईन बॅच असो किंवा ऑनलाईन बॅच असो, ज्यांची पण बॅच चालू आहे त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला या बेसिक बेसिक गोष्टी बघून यायच्या आहे. नथिंग टू लूज अप्रोचनी जा. जेवढे काही अटेम्प्ट होतील आपले, त्या अटेम्प्ट मध्ये आपण खुश राहू, होईल तेवढे राईट येतील याचा विचार करता येईल. ठीक आहे. आता याचीच एक साईडची बाजू अजून बघून घेऊन नवीन मुलांसाठी. मी तुम्हाला म्हटलं एन्जॉय करा, रिलॅक्स राहा. त्याचा अर्थ असा नाही होत की एकदम कॅज्युअली पेपर द्यायचा. मी याचा मिनिंग असा सांगतोय की तुम्ही त्याचं टेन्शन घेऊन, प्रेशर घेऊन प्री डिटरमाइंड जाऊ नका. खूप जास्त प्री डिटरमाइंड ऍज इन हे पण प्री डिटरमाइंडच झालं ना सर. मी तुम्हाला म्हणतोय रिलॅक्स मध्ये जा. प्री डिटरमाइंड म्हणजे मला हे म्हणायचे की तुम्ही ठरवून नका जाऊ की तुम्हाला मॅथ्सचे 20 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे किंवा 22 करायचे. नवीन मुलांचा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांचे रूममेट्स, रीडिंगमध्ये, मेसमध्ये इकडे-तिकडे त्यांना ऐकायला भेटल, की मुलं म्हणताय नाबार्डचा पेपर इतके-इतके अटेम्प्ट झाले पाहिजेत. तुम्ही बळजबरी नका मारू. जेवढं ऐकण्यात आलंय 2च शिफ्टमध्ये पेपर आहे. तुम्हाला विचारलं असतं मी खरं तर, किती जणांचा पेपर कोणत्या शिफ्टला आहे, पण हे रेकॉर्डेड चालू आहे, लाईव्ह नाही चालू. खूपच पॅक शेड्यूल होतं, तर माहितच नव्हतं किती वाजता ठेवावं, त्यामुळे आम्ही रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. सो जे पण मुलं ट्रॅव्हल करताय, उद्या सकाळी बघताय, आज रात्री बघताय, त्यात जेवढे पण नवीन असतील त्यांना हात जोडून विनंती आहे, की तुम्ही प्लीज तुक्के मारू नका. जेवढं जेवढं तुम्हाला येते त्या त्या हिशोबाने अटेम्प्ट करा. जास्त गडबड करू नका. ठीक आहे. बाकी कट ऑफ किती लागेल काय हे डोक्यात ठेवू नका. नवीन मुलांना खूप मी क्लिअर सांगितलं. ठीक आहे. फक्त जाऊन तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करायचंय. जेवढं तुम्ही आतापर्यंत शिकलेलं आहे बॅचमध्ये तोडकं-मोडकं तेवढं येतंय का? पेपरची लेवल काय आहे? हां, या गोष्टींकडे थोडं बारकाईने बघा. क्वेश्चनचे पॅटर्न्स कसे आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. कॅज्युअली घेऊ नका आणि प्रेशर घेऊ नका. ठीक आहे. आता मेन महत्वाचा मुद्दा, जे मुलं सिरियसली या पेपरसाठी चाललेत किंवा सोप्या भाषेत ज्यांची बॅच झालेली आहे. बॅच झालेले भरपूर जण असतील ज्यांच्यासाठी या सीझन मधला कदाचित पहिला पेपर असेल, तर आपण बघू स्ट्रॅटेजी काय आहे. आणि मोर एव्हर जे मुलांचे सध्या जॉब चालू आहे, जॉब करणारे बरेच जण हा व्हिडिओ बघत असतील. जॉब करणाऱ्यांचं पण नाबार्ड टार्गेट असेल, तर मग सर काय गोष्टींची काळजी घ्यायची? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं तुमची अॅक्युरसी अति जास्त इम्पॉर्टंट राहते. इन जनरल पण बँक एक्झाम्स, इन्शुरन्स एक्झाम्सला अॅक्युरसी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. बट व्हेन इट कम्स टू नाबार्ड, आरबीआय, जिथे कंपॅरेटिव्हली पेपरची लेवल खूप कमी असते. वन ऑफ द इझिएस्ट पेपर तुम्हाला बघायला भेटेल बँक एक्झामचा किंवा इन्शुरन्स एक्झामचा किंवा या सेक्टरमधला. बऱ्यापैकी इझी, टॉप 3 इझी पेपर काढले त्यात हा येऊनच जाईल गॅरंटी. खूप सोपा पेपर असतो. त्यामुळे मग कट ऑफ पण वरती जातो. मग अशा वेळेस आपण एकदम एका दिवसात, एका तासात, त्या शेवटच्या मोमेंटला स्वतःची स्पीड खूप नाही वाढवू शकत. कॅल्क्युलेशन खूप फास्ट नाही करू शकत. मग मग कॅल्क्युलेशन जर फास्ट नाही करू शकत आहे, तर तुम्हाला अॅक्युरसी खूप इम्पॉर्टंट राहील, की बाबा 2 क्वेश्चन माझे कमी झाले तर चालेल, पण मी जेवढे केले तेवढे राईट झाले पाहिजे. असं नको व्हायला, की मॅथ्सचे 25 केले आणि 5 चुकले. त्याच्याऐवजी 22-23 करा, पण तेवढे राईट घ्या. मॅथेमॅटिक्स जरी लावलं, तर 23 जरी राईट केले, तर 23 मार्क भेटतील. 25 अटेम्प्ट करून 5 चुकवले, तर 18.5 18.75 भेटतील. ठीक आहे. तर काही उपयोग नाहीये. सो एकदम कॉमन सेन्स लॉजिकल आहे, की तुमची एका दिवसात, एका तासात खूप एक्स्ट्रीम स्पीड नाही वाढणार आहे. त्यामुळे अति जास्त स्पीडच्या मागे नका पळू. जी काही तुमची डिसेंट स्पीड असेल आतापर्यंतची, त्या स्पीडवर जरी गेले चालेल, पण अॅक्युरसी मात्र अति राहील. पण सर अॅक्युरसी आम्ही कसं काय वाढवू? का नाही वाढायला पाहिजे अॅक्युरसी? तुमच्या डोळ्यासमोर क्वेश्चन आहे, तुम्ही आन्सर काढलेलं आहे, तुम्हाला येतंय तरच टिक करा. गेसवर्क करणं, तुक्का मारणं, बाकीचं काहीतरी फालतूपणा करणं हे सोडून द्या. सगळ्यात सोपं आहे. मला तरी असं वाटतंय, की जेही जॉब करतायत मुलं, त्यांनाही असं वाटेल, की सर मी जॉब करतोय, माझी तेवढी प्रॅक्टिस नाही, माझी तेवढी स्पीड नाहीये. तरी पण मला असं वाटतंय, जॉब करणारे असो, आपले रेग्युलर असो, तुम्ही पहिला फोकस अॅक्युरसीवर ठेवा. आणि सर अॅक्युरसी वाढवण्यासाठी काही टिप्स द्या ना लास्ट मोमेंटला.
एकच सगळ्यात मोठी टीप असते ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. अति जास्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तुम्ही जे सॉल्व्ह करताय तुम्ही त्याच्यामध्ये बिझी पाहिजे, त्यात इन्व्हॉल्व पाहिजे, त्यात लक्ष पाहिजे. तुमचं पूर्ण लक्ष जर त्याच्यामध्ये असेल तर मग हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. जर तुमच्या डोक्यात बाकीचे विचार असतील, किती अटेम्प्ट करायचे, घरी काय होईल, पेपर झाल्यावर काय होईल, मी कसं जाणार आहे रिटर्न, सर काय रिव्ह्यू देतील वगैरे वगैरे, किंवा तो आरबीआयचा कोणता नवीन पर्सन येणार आहे जो रिव्हील करणार आहे 10:30 वाजता उद्या, या सगळ्या गोष्टी जर डोक्यात असतील तर गडबड होऊन जाईल. ठीक आहे. सो बिलकुल हे डोक्यात ठेवू नका आणि फुल फ्लेज तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात अटेंड करा. सो नाबार्ड आणि आरबीआय साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते अॅक्युरसी. ठीक आहे. दुसरं सर अजून दुसरं राहील की इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो थोडा जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो. कारण की याच्यामध्ये बाकी सब्जेक्ट्समध्ये बाकीच्या जेवढ्या पण एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट एल-आर मध्ये मुलं बऱ्यापैकी अटेम्प्ट करून किंवा ओव्हरऑल तिन्ही सब्जेक्टचा कॉम्बो अटेम्प्ट ओव्हरऑल कट ऑफ इतका नसतो. त्याच्यामध्ये इंग्लिशचं थोडं कमी असलं आणि कॉन्ट एल-आरने ओढून घेतलं तरी जमतं. पण इथं असं होणार आहे की इथं पेपर इझी असणार आहे. त्यामुळे कॉन्ट एल-आरमध्ये फार जास्त तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही मुलांच्या मार्क्समध्ये. मोर ऑर लेस सगळ्यांना तेवढेच मार्क्स भेटतील. 2-1 मार्क इकडे-तिकडे होऊ शकतात. पण इंग्लिशमध्ये खूप जास्त डिफरन्स राहू शकतो. इंग्लिश चांगलं असेल तर मुलं आता 40 क्वेश्चन्स पैकी बापरे भरपूर म्हणजे जवळपास 35, 36, 37, 38 मार्क्स पण घेतील. आणि व्हेअर ॲज इकडे जर खराब असलं 25-26च आले तर मग मुश्किल होऊन जाईल पेपर काढणं. ठीक आहे. त्यामुळे इंग्लिश खूप इम्पॉर्टंट राहील. तर मी दोन गोष्टींवरती जोर लावतोय. एक म्हणजे अॅक्युरसी तुमची, दुसरं म्हणजे इंग्लिश खूप जास्त गरजेचं राहील. ठीक आहे. बरं चालेल सर, हे तर आम्हाला कळालं. पण 20 मिनिटात 40 क्वेश्चन इंग्लिशचे, मॅथ्सचे 20 मिनिटात 30 आहे आणि रिझनिंगचे 20 मिनिटात 30 आहे. तुम्हाला काय वाटतंय? आता बघा, जेव्हा पण नंबर ऑफ क्वेश्चन्स हे तुमच्या टायमिंगपेक्षा जास्त असतात तर पेपर इझी असतो, एकदम क्लिअर आहे. आणि याच्यात तर खूपच आहे. 20 मिनिटात 40 इंग्लिशचे म्हणजे अति जास्त आहे. त्यामुळे खूप जास्त पेपर सोपा राहील हे तर खरं आहे. पण ह्याच्यात वाहून नाही जायचं. अति पेपर सोपा आहे म्हणजे खूपच कॅज्युअली घेणं, काही वाचणं, काही गोळी मारणं असं करू नका. ठीक आहे. हे झालं जनरल तुमच्या इन्स्ट्रक्शन्स. बाकी आता सगळ्यात शेवटचा टप्पा, की सर याच्यात कॉमन मिस्टेक्स काय होतात ते सांगा. आम्हाला एवढं कळालं की अॅक्युरसी आणि इंग्लिशला आम्हाला धरायचंय. पण बाकी कॉमन मिस्टेक्स काय त्या सांगा. तर आता बघा, समजा तुम्ही पहिला सेक्शन इंग्लिश ऑन केलेलं आहे. तर 20 मिनिटात 40 क्वेश्चन आहे, तर कुठल्याच अशा क्वेश्चन्समध्ये नका थांबू, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप विचार करावासा लागतोय. ठीक आहे. आरसी झालं तरी मला असं वाटतं आरसी वगैरे पण तुम्ही शेवटी घ्या. इंग्लिशमध्ये तुम्ही पटापट बाकीचं पहिले ग्रामर झालं, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट झालं, सेंटेन्स करेक्शन झालं, फिल इन द ब्लँक झालं, फिलर्स झालं, मॅच द कॉलम झालं, स्वॅपिंग ऑफ द वर्ड्स, हे जे तुम्हाला सापडतंय. कारण 20 मिनिटं 40 क्वेश्चन पेपर इझी आहे. फक्त पॅसेजवाला पार्ट जर शेवटी ठेवला तर बाकी पटापट अटेम्प्ट करून कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. पॅराजंबल पण खूप अवघड येणार नाही आणि मी दुआ करतो की पॅराजंबल पॅराग्राफवाला न येता सेंटेन्सवाला यावं, जे की खूप भारी होऊन जाईल तुमच्यासाठी. मस्तपैकी पेपर अटेम्प्ट होतो. त्यामुळे प्लीज इंग्लिशमध्ये जिथे तुमचा थोडा जरी वेळ जातोय तर त्या क्वेश्चनला अडकू नका स्टार्टिंगला, नंतर बघू शकतो आपण काय करायचं. ठीक आहे. मग सर इंग्लिशमध्ये 35-37 एवढे अटेम्प्ट करायचे का? मी परत सांगतोय की प्री डिटरमाइंड नका जाऊ. मी जस्ट एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. पण मात्र तुम्ही गो विथ द फ्लो. समजा मी एवढं सगळं म्हणून पेपर अचानक त्यांनी अवघड टाकून दिला, इंग्लिशचा सेक्शन समजा अवघड आला, तर तुम्ही त्या क्वेश्चनचा रिस्पेक्ट करा. येत असेल तर अटेम्प्ट करा. जिथे 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होईल तिथे तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय इंग्लिशसाठी. जिथे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. पण जर तुम्ही बोलले आता अॅक्युरसी पूर्ण पाहिजे. मॅथ्स, रिझनिंगसाठी मी म्हणू शकतो. इंग्लिशला कधी-कधी थोडं सब्जेक्टिव्ह होऊन जातं. क्लोज ऑप्शन्स असतात. कुठलं करेक्ट आहे कळत नाही. कोणत्या कॉन्टेक्स्टनुसार कुठलं आहे. 5 ऑप्शनपैकी 2 तर माहिती असतं. या दोन्हीपैकी एक आन्सर आहे. तर मग तिथे तुम्ही रिस्क घेतली तर काही हरकत नाहीये. पण जिथं तुम्हाला ॲब्सोल्यूट आयडिया नाहीये 5 ऑप्शन्सबद्दल, 4 ऑप्शनबद्दल, 3 ऑप्शनबद्दल, तिथं नका रिस्क घेऊ. 2 असेल तर मग ठीक आहे. बाकी बस अडकायचं नाही, फक्त पटापट इझीवाल्या पार्टपासून चालू करायचं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कुठली का असेना, एक कॉमन बेसिक फंडा असतो की इझी क्वेश्चन्स पकडा. सोपे पकडा पहिले, जेणेकरून कॉन्फिडन्स वाढतो. आता जाऊया आपण रिझनिंग आणि इंग्लिशमध्ये. इंग्लिश, रिझनिंग आणि मॅथ्समध्ये. रिझनिंगचं 20 मिनिटात 30 क्वेश्चन्स होतं, त्यात पण पटापटा करायचं. फक्त हात जोडून विनंती की रिझनिंगला स्टार्टिंगला पझल्स नाही घ्यायचे. स्टार्टिंगला पझल घ्यायचे तर गडबड होऊ शकते. का बरं सर, पेपर इझी असतो ना? पेपर इझी असतो, पण स्टार्टिंगला पझलमध्ये नका अडकू. शक्यतो स्टार्टिंगला जेवढं तुम्हाला इझी पकडता येईल, इनइक्वॅलिटीज, कोडिंग, डिकोडिंग, सिलॉजिझम्स, डायरेक्शन सेन्स, ब्लड रिलेशन्स, जेवढं काही इझी पकडता येईल तेवढं पकडा. मग पझल्स तुम्ही घ्यायला पाहिजे. पण पझल्स शेवटी पण नाही घ्यायला पाहिजे. 20 मिनिटं तर शेवटच्या 3-4 मिनिटात पझल्स पर्यंत नका जाऊ. तिथे मग तुम्ही फॉरवर्ड, बॅकवर्ड, मिनिंगफुल वर्ड किंवा हे बाकी असेल तुमचं ब्लड रिलेशन, कधी मुलं सोडतात, ते शेवटी करू शकता. ठीक आहे. पण बाकी पझलच्या दोन्ही पॉसिबिलिटी शक्यतो बेसिक लेवलला असल्यामुळे 2 पॉसिबिलिटी स्टार्टिंगपासून घेऊन मारून दिलं तर चालतं. ठीक आहे. बस मग रिझनिंगला एवढीच टिप आहे की स्टार्टिंगला पझल शक्यतो घेऊ नका, अडकू नका. पहिल्या 3-4 मिनिटात तरी काहीतरी दुसरं करून कॉन्फिडन्स वाढवा, मग पझलवरती जाऊ शकता. आणि शेवटच्या 3 मिनिटात नाही पाहिजे. सिमिलरली मॅथ्ससाठी पण तसंच आहे की सुरुवातीला वर्ड प्रॉब्लेम नका घेऊ.
पण सर सुरुवातीला मग आम्ही सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन यांच्यापैकी काही पण चालेल. सर DI केसेट घेतलं तर DI पण चालून जाईल, कारण DI मध्ये पण जास्त व्हेरिएशन्स राहणार नाही 30 मिनिटाचं. तर DI पण पहिले घेतलं तर चालू शकतो, तर थोडे जुने मुलं असतील तर. नवीन एकदम असतील तर मग चुपचाप इनइक्वालिटी सॉरी कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन यातच जा नवीन मुलांनी. सर केसलेटचं कसं आहे, केसलेट मला वाटतं सुरुवातीला नकोच, जुने असू द्या का नवीन असू द्या. सुरुवातीला बेसिक सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन, DI यांच्यापैकी तुम्हाला काय उचलायचं उचला. केसलेट नका उचलू सुरुवातीला. काही जणांना तेवढी प्रॅक्टिस नसते, तेवढी फॅमिलिरिटी नसते, म्हणून मग त्याला नंतर घेऊ शकता तुम्ही. एकदा 5-7 मिनिटं झाले तुमचं बेसिक बेसिक झालं, थोडंसं 10 मिनिटं झाले, 12 मिनिटं झाले, तुम्ही घेऊ शकता. फक्त केसलेटला शेवटी नका ठेवू, शेवटच्या 3 मिनिटात लाईक पझल. तर इंग्लिशमध्ये पॅसेज सगळ्यात शेवटी ठेवायला पाहिजे तिथं, मला असं वाटतंय. कारण पॅसेज सुरुवातीला घेतला तर खूप वेळ जाईल, बाकीवर प्रेशर येतं. रिझनिंग आणि इंग्लिशला मात्र तुम्ही शेवटी पझल्स आणि इनइक्वालिटी जे आहे ते नका ठेवू. पझल्स आणि केसलेट नका ठेवू स्टार्ट एंडला. ठीक आहे, चला. तर आय होप सगळ्यांचं सगळं क्लिअर असेल आणि बऱ्यापैकी मी मुद्दे तर क्लिअर केलेच तुमचे. सर मॅथ्समध्ये अजून कशात काळजी घ्यायची हो? मॅथ्समध्ये हेच की नंबर सिरीज बरेच जण ओरली करता, करा बिंदास, पण चुकवू नका. त्याच्यानंतर सर मग आम्ही वर्ड प्रॉब्लेम नेमके करू कधी अटेंड? आता बघा पेपर संपत आलाय तुमचा, शेवटच्या फेजला आहे तुम्ही. तर वर्ड प्रॉब्लेमला मला असं वाटतंय की जर केसलेट जमतच नसेल, कुठे गाडी अडकली असेल, तर मग तुम्ही वर्ड प्रॉब्लेमचा विचार करू शकता. ठीक आहे, माझं काय मत आहे, एकच मिनिटं फक्त याच्यामध्ये. सगळ्यात शेवटचा मुद्दा, सर सुरुवातीला एखादं आमच्याकडनं हे जर राहिलं तर नंबर सिरीज मधली एखादी सिरीज राहिली, सिम्प्लिफिकेशनची एखादी सिरीज राहिली, तर काही हरकत नाही. शेवटी शेवटी जर तुम्ही काही सोडलेलं असेल, तुम्ही त्यालाही वेळ देऊ शकता, रादर दॅन. अरे बिलकुल. आणि तुमच्यासाठी एकदम सरप्राईज गिफ्ट आहे. सॉरी सॉरी सॉरी, थांबा 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 थांबा. हा थांबा थांबा, हे 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 गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आय एम सो सॉरी, आज सकाळी नाबार्डचा मी एक मॉक घेतला. त्याच्यामध्ये सबानी मला विचारलं होतं की मॅडम स्ट्रॅटेजी काय ठेवायला पाहिजे, कारण की 40 क्वेश्चन्स इंग्लिशचे आहे और मेरा दबदबा थोड़ा ज़्यादा है इनके सामने. 40 क्वेश्चंस एंड देन यू हैव 40 मार्क्स इन 20 मिनट्स. तो स्ट्रैटेजी क्या रखें बेटा? कोशिश करो कि सबसे पहले मिसलेनियस ज़्यादा सॉल्व करें, और जनरली नाबार्ड का पेपर ना बहुत ज़्यादा डिफिकल्ट नहीं होगा. सो पेपर विल बी मॉडरेट लेवल. आई वुड रिक्वेस्ट यू कि आप जितना हो सकता है मिसलीनियस पहले लें. जैसे पहले 7 से 8 मिनट में 15 मिसलीनियस सॉल्व करने की कोशिश करें. कहाँ ऑप्शन एलिमिनेशन लगाना है, कहाँ ऑप्शन सिलेक्शन लगाना है, मैंने पिछले 2 लेक्चर्स में कंटिन्यूस मॉक में बताया है. आरसी क्लोस्टर्स पैराजंबल में से कोशिश करें जो भी स्टोरी बेस्ड लग रहा है उसको जल्दी अटेम्प्ट कर ले. मैम लेंदी है फिर भी अटेम्प्ट करें स्टोरी बेस्ड है तो. एंड देन द रिमेनिंग क्वेश्चंस. सो आउट ऑफ 40 क्वेश्चंस 20 मिनट्स में अगर आपके 32 टू 35 क्वेश्चंस भी होते हैं, दैट्स अ फेयर डील. जो ट्रिकी क्वेश्चंस हैं उसमें ज़्यादा अटके नहीं, जैसे कि फ्रेज रिप्लेसमेंट जो आज ही लिया, स्पॉट द एरर. जहाँ नहीं समझ में आ रहा तो स्किप करें, डबल रीड ना करें, तुक्के मत मारे. ठीक है. शेवटचे जे 3-4 सेंटेन्स आहे ना मॅडमचे, ते एअरलाइन्स मध्ये ते सांगतात, ये सीट बेल्ट ऐसे पहने, ये ऐसे करे, त्या टाइप मध्ये तुक्के ना मारे. तुम्हारा पेपर बहुत अच्छा जाने वाला है. सिर्फ अपने रीडिंग इंस्टिंक्ट्स पे विश्वास रखें. यू कैन कंटिन्यू. नाही नाही, ते मला वाटलं आवाज नसेल जाणार. 2-3 गोष्टी मॅमने जी स्ट्रॅटेजी सांगितली, 100% तुम्ही त्यांना पहिला प्रेफरन्स द्या. मी आधी जी इंग्लिश स्ट्रॅटेजी थोडीफार बोललो होतो, त्याच्यानुसार तुम्ही मॅनेज करा, तुम्हाला जे बेटर वाटते. पण पॅसेजचं मी फक्त त्यांना म्हटलं होतं की थोडंसं उशिरा घ्या, जेणेकरून पहिले कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे कोणी हा व्हिडिओ आज रात्री बघतंय, ज्यांच्याकडे टाइम आहे, त्यांनी मॅमची युट्यूबचे सेशन्स एकदा रिवाइज करा. तुम्हाला प्लीज भरपूर वो 2 मॉक लिए हैं. नाबार्डचे 2 मॉक घेतलेले आहे. आज एक घेतलेला आहे सकाळी आणि काल एक घेतलेला होता. तुम्ही प्लीज ते 2 मॉक बघून जा. आणि जाताना फक्त थोडेफार जे मी ग्रामरचे रूल्स घेतलेले आहे 25 ते तरीच केले तरी सफिशियंट आहे. बढिया. तर हे एक बघून घ्या आणि बाकी सगळ्यांना ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. जे लाईक करतील त्यांचा पेपर छान जाईल, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि जो एवढा सस्पेन्स क्रिएट केला मॅडमने आरबीआयचा, त्याच्याबद्दल कधी ओके, ते उद्या भेटणार आहो आपण 10:30 वाजता कि फाइनली आरबीआई से आ कौन रहा है ये जानने के लिए. बट बच्चा एक चीज कभी भी याद रखो, आज से लेके पेपर होने तक सिर्फ अपने मन में दिमाग में सारे पॉजिटिव थॉट्स रखो. देखो जीवन में ना हर बार हर चीज नेगेटिव है, मुझे भी पता है, लेकिन जीवन कुछ सरप्राइजेस बहुत पॉजिटिव चीजें भी देता है. तो उसकी तरफ भी ध्यान रखें और वो माइंडसेट के साथ पेपर को जाओ. रोते हुए, सेल्फ डाउट, नेगेटिविटी लेकर प्लीज एग्जाम में कदम भी मत रखना. ओके. चलो बढिया. मला वाटतं त्याच्यानंतर मी काही सांगायला नाही पाहिजे. फक्त ऑल द बेस्ट आणि तुम्ही मस्त छान लाईक करा. ज्यांचा फर्स्ट शिफ्टला पेपर एक राहिलं फक्त, त्यांनी प्लीज आम्हाला उद्या रिव्ह्यू द्या. कॉल करा मॅडमला, मला, यश सरांना. जस्ट इन केस आम्ही रिव्ह्यू स्टार्ट केला असेल तर कॉल रिसीव्ह नाही होणार, पण बाकीच्यांनी करा, कारण हे लाईव्ह नाहीये, नाहीतर अदरवाईज तुमच्या कमेंट्स मी लगेच घेतले असते इथे. ठीक आहे. आणि पेपरला फोडून या. ठीक आहे. लिटरली कम्प्युटर फोडून येऊ, मॅडमच्या भाषेत फोडून या. चलो ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय.